हा मेसेज तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत जर मिळाला तर या मेसेजमध्ये काही ना काहीतरी तुमच्यासाठी सुद्धा मेसेज असणार आहे. आपण चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. सगळ्यात पहिले तर तुमची आत्ता सध्याची काय करंट एनर्जीज, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये तुम्ही आहात ते आपण फर्स्ट टाईम पहिले चेक करूया. जे माझे व्ह्युअर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत, कोणता विचार करत आहेत ते. प्रोव्हाइड दिस मेसेज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. ओके, करंट एनर्जीज 6 ऑफ कप आहे. ओके, मला असं वाटतं तुम्ही पास्टच्या गोष्टींचा विचार करताय. ओके, पास्टमध्ये एखाद्या व्यक्तीचा पण विचार करत असाल तुम्ही, किंवा पास्टमध्ये अशा काही गोष्टी तुमच्यासोबतच्या झालेल्या आहेत त्याचा तुम्ही विचार करताय असं दिसतंय. तुमच्याशी कसं मेसेज रेझोनेट होते त्यानुसार तुम्ही मेसेज घ्या. आणखीन बघूया आत्ता करंट एनर्जीजमध्ये तुम्ही काय विचार आणखीन करताय. जे माझे व्ह्युअर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत. ओके, बॅलन्स आला पाहिजे गोष्टींमध्ये असं तुम्ही विचार करताय, करण्याचा पण प्रयत्न करताय. बॅलन्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय. बॅलन्स येत आहे, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतं की तुम्ही ना थोडंसं धाडस करताय कोणत्या तरी गोष्टीसाठी. पास्टची एखादी गोष्ट किंवा तुमच्या आत्ता मनामध्ये जी गोष्ट चालली आहे ना त्या गोष्टीसाठी तुम्ही असा विचार करताय की एक टाईम तुम्ही म्हणजे बोलायचं की नाही, किंवा एक स्टेप पुढं घेऊया का, असं काहीतरी तुम्ही, असं मला वाटतं की तुम्ही आत्ताच्या करंट एनर्जीजमध्ये आहात. ओके, किंग ऑफ पेंटिकल्स आणि वॉन्ड्स. येस, थोडंसं स्ट्रेसफुल आहे. ओके, बॉटमची एनर्जी आहे तुमच्यासाठी. थोडंसं आत्ता सध्या तुम्हाला थोडंसं काही गोष्टी बॅलन्स होण्यासाठी थोडंसं स्ट्रेसफुल वाटते. हार्डवर्क थोडंसं आहे तुमच्या ज्याही गोष्टींचा आत्ता सध्या तुम्ही करंट एनर्जीजमध्ये विचार करताय त्याच्यासाठी. वॉन्ट्स आहे म्हणजे याचा अर्थ की तुम्ही काही ना काहीतरी विचार करताय आणि असा विचार करताय की त्या गोष्टीमध्ये ग्रोथ झाली पाहिजे, असं काहीतरी तुम्ही डेफिनेटली विचार करताय. ओके, तुमचं करिअर आणि सक्सेस याच्यासाठी आपण बघूया काय मेसेज येतोय. श्री स्वामी समर्थ. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांचं करिअर आणि त्यांची सक्सेस काय आहे 15 डिसेंबरपर्यंत काय येते त्यांच्यासाठी आपण बघूया. तुमच्या करिअरमध्ये काही मेसेज येते का करिअरविषयी, तुमचं सक्सेस. श्री स्वामी समर्थ. ओके, करिअरमध्ये किंग ऑफ पेंटिकल्स. मला असं वाटतं की हो थोडीशी सुधारणा होईल तुमच्या ह्याच्यामध्ये. सगळ्यात बेस्ट कार्ड आहे वेल्थ बिझनेससाठी, लिडरशिपसाठी. आणि तुम्ही एखाद्याशी बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये जरी करणार असाल ना तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान कार्ड आहे. जस्टिस आहे. ओके, मला असं वाटतं की आता तुम्हाला ना समतोल गोष्टी मिळतील किंवा तुम्ही आता त्या प्रयत्नात आहात, जसं की बॅलन्स येतोय. ओके, तर तुमच्या सक्सेस आणि तुमच्या करिअरमध्ये तो बॅलन्स करण्याचा तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करताय. आणखीन 2 कार्ड आपण चेक करूया. तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आणि करिअरविषयी काही मेसेज आहे का बघूया आपण. ओके, डेथचं कार्ड आहे. मला असं वाटतं की तुम्हाला ना बदलाव हवा आहे. ओके, तुमचा करिअर आहे, करिअरमध्ये किंवा तुमच्याकडे सक्सेस येत नाही आहे त्याच्यासाठी असं मला वाटतं की एक गोष्ट तुम्ही आता मला असं वाटतं की बंद करणार किंवा त्या गोष्टीतून चेंज होणार आहे आणि काहीतरी बदलाव हवा आहे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये. असं मला वाटतं की एखादा नवीन जॉब तुम्ही विचार करत असाल की मला ह्याच्यापेक्षा बेटर एखादा नवीन जॉब, ह्याच्यापेक्षा एखादा बेटर बिझनेस, अन्य कोणते ज्याच्यामध्ये फायनान्शियली तुम्ही चांगलं व्हाल असं काहीतरी तुम्ही विचार करताय. ओके, आणखीन एक कार्ड घेऊया, चेक करूया की काय मेसेज आहे तुमच्यासाठी करिअर आणि सक्सेससाठी. किंग ऑफ वॉर्ड्स. ओके, माइंडमध्ये आता जी ही काही क्रियालिटी आहे ना तुम्हाला तर व्यवस्थित समजणार आहे की मला असं वाटतं तुम्ही आता तुम्ही ना पॉवरफुल होत आहे. प्लस तुमचं जे टार्गेट आहे ना त्याच्यामध्ये क्रियालिटी जबरदस्त येते. म्हणजे तुम्ही आता म्हणतो ना की पहिलं जसं वागत होता तुम्ही. ओके,
पहिलं जसं तुम्ही वागत होता 7 ऑफ वॉन्डची एनर्जी, फॅशनेबल आहात, तुमच्या ज्याही करिअरविषयी गोष्टी आहेत किंवा जेही सक्सेस आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं की आता तुम्ही ना व्यवस्थित विचार करून सगळ्या गोष्टी करणार. असं नाही की घाई गडबडीत केलं आणि ती चूक झाली, नाही. आता तुम्ही व्यवस्थित विचार करून त्या गोष्टींसाठी निर्णय व्यवस्थित घेणार आहे असं मला दिसतंय. आता तुमचं रिलेशन कसं असणार आहे बघूया. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं रिलेशन कसं असेल, त्यांचं रिलेशन आत्ता करंट एनर्जीजमध्ये कसं असेल, त्यांचं रिलेशन आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये कसं असेल किंवा कोणत्या फिलिंगमध्ये माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या पार्टनरसाठी काही करंट एनर्जीज आहेत का त्यांच्या पार्टनरकडून किंवा माझ्या व्ह्यूअरच्या. याच्यामध्ये पण आपण 4 कार्ड घेऊया आणि चेक करूया की तुमचं रिलेशन कसं असेल. ओके, हाय प्रिन्सेस. ओके, द डेविल रिलेशनमध्ये आहे, थोडासा अजून प्रॉब्लेम आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन दिसत्या किंवा असं मला वाटतं की तुम्हाला काही गोष्टींच्या बाहेर जाता येत नाही, खूप विचार करताय, काही गोष्टी खरं खोटं म्हणजे तुम्हाला एक ना क्रियालिटी हवी आहे तुमच्या रिलेशनमध्ये. ओके, तुम्हाला पुढे जाऊन प्रपोजल पण वगैरे करायचं आहे किंवा विचारायचं आहे, पण थोडंसं आत्ता तुम्ही थोडं डाऊटफुल आहात किंवा कन्फ्यूज. येस, हँडमॅनचं कार्ड आहे, कन्फ्यूज खूप आहात आत्ता सध्या तरी मला वाटतं आहे, पण टेन्शन घेऊ नका. गुड लक, गुड कर्मा तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते, कारण बॉटमची एनर्जी तुमच्या रिलेशनसाठी येते. थोड्याशा एनर्जीज आहेत बाहेरच्या, त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी आत्ता सध्या काही घाई करू नका, आत्ता सध्या कोणत्या गोष्टीसाठी विचार जास्त रिलेशनमध्ये करू नका. आणखीन बघूया, इथं पण आपल्याला 3 मेसेजेस. रिपेअर, ओके, रिमेट, ओके, ट्री. प्रेमाची ज्वाला तुमच्या मनामध्ये डेफिनेटली आहे आणि तुम्ही तो विचार पण करताय की परत एकदा नव्याने सगळ्या गोष्टी स्टार्ट झाल्या पाहिजेत तुमच्या रिलेशनमध्ये आहे. तसाच मेसेज मला येतोय. तुम्ही ना मला वाटतं तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय, सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पाहिजेत असं तुम्ही पुरेपूर तुमच्याकडून जेवढा होईल तेवढा सगळा प्रयत्न करताय. ओके, तुमचा तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते बघून मेसेज घेत चला. ओके, तुम्हाला स्ट्रॉंगली राहायचं आहे, अगदी तुम्हालाही आणि तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला स्ट्रॉंगली राहायचं आहे. जसं हे झाड आहे ना, जसं याची म्हणतो ना किती स्ट्रॉंग म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये जे स्ट्रॉंगपणे उभं राहिलेलं आहे, मग ते कोणतीही सिच्युएशन असू दे त्याच्यामध्ये जसं राहिलेलं आहे ना, मला असं वाटतं की तुम्ही सध्या विचार करता की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे फ्युचरमध्ये. असा विचार आत्ता सध्या सडनली करताय. काहींचं जरी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन सध्या असेल तर मला असं वाटतं रिस्टार्ट करण्याचं तुमच्या मनात आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये आहे. ओके, रिस्टार्ट व्हावं, नव्यानं भेटावं, परत एकदा गोष्टी सॉर्ट आउट हव्या, सगळ्या गोष्टी छान झाल्या पाहिजेत. म्हणतो ना की एखादं रिलेशन आपल्याला कट करता येत नाही लगेच, कारण लॉंग टाईम आपण एखाद्या रिलेशनमध्ये असतो, मग त्यासाठी तुम्ही न्यू स्टार्ट करताय त्या रिलेशनमध्ये असं मला दिसतंय. एंजलचा तुमच्यासाठी काय गायडन्स आहे आपण चेक करूया. ह्या सगळ्यावर एंजलचे काय गायडन्स येतात आहे तुमच्यासाठी. एंजल जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे ओव्हरऑल सगळ्या. ओके, एक कार्ड मिळाले बघूया. ओके, काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागत असतील किंवा कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ पण येत असेल किंवा कॉम्प्रोमाइज करावे पण लागतील तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे घाबरू नका. कॉम्प्रोमाइज त्या वेळेला येतं ज्या वेळेला ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये ठीक नसते. हे युनिवर्स स्वामींना आपल्या माहिती असतं, त्यावेळेलाच तुमच्या लाईफमध्ये ते कटआउट होतं आणि न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये किंवा न्यू डायरेक्शन तुम्हाला कोणत्या तरी करिअरमध्ये किंवा तुम्ही ज्या गोष्टीमध्ये अडकलाय किंवा अगदी रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळू शकतं. आपण एंजलचा मेसेज घेऊया. एंजल जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. ओके, नॉट द राईट टाईम. मला असं वाटतंय जसं रिलेशनमध्ये मी आत्ता तुम्हाला बोलले की काही सिच्युएशन तुमच्या रिलेशनमध्ये थोड्याशा खराब आहेत, बाकी करिअरविषयी खूप छान आला मेसेज. मला असं वाटतं की तुम्ही आत्ता सध्या त्या गोष्टीसाठी राईट टाईम नाही आहे, घाई गडबड करू नका रिलेशनमध्ये, तर थोडंसं थांबा, विचार करा, कारण आत्ता सध्या पण तुम्ही खूप कन्फ्यूजमध्ये दिसताय. एंजलने सरळ मेसेज दिलेला आहे की आत्ता सध्याचा राईट टाईम नाही आहे तुमच्यासाठी.
काही गोष्टी तुम्ही अडकत असाल तर थोडं थांबा, विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटले तरच निर्णय घ्या. एकच मेसेज एंजलचा घेऊया. 2 मेसेज आलेत, घेऊया. आस्क युअर एंजल्स. ओके, एखाद्या गोष्टीमध्ये जर अडकलात तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला प्रेयर करा, एंजलला प्रेयर करा आणि नक्की सांगा की ह्याच्यातून तुम्हाला कसं निघायचं. आणि डेफिनेटली तो तुम्हाला काही ना काहीतरी न्यू डायरेक्शन नक्की देते. 2 कार्ड्स आलेत. मेडिटेशन. ओके, शक्य झालं तर नक्की मेडिटेशन करा, स्वतःला वेळ द्या आणि समजा काय गोष्टींमध्ये अडकताय, मला ह्याच्यातून कसं निघायचं आहे. नक्की डेफिनेटली आता जसं की हा मेसेज तुम्हाला मिळाला, एखाद्या वेळेस तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहेत की म्हणतो ना आपण घाई गडबडते एखादा असा निर्णय घेतो किंवा विचार करतो, तर असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे डेफिनेटली तुमच्यासाठी काहीतरी खास एंजलने तुमच्यासाठी हे केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे. आत्ता सध्या घाई करू नका कोणत्याही गोष्टीसाठी आणि थोडंसं स्वतःला वेळ द्या. मेडिटेशन नक्की करायला भेटलं तर नक्की करा, थोडासा वेळ द्या आणि विचार करा त्या गोष्टींचा. अबंडन्स येतोय, पण ह्या गोष्टी सगळ्या जर तुम्ही एंजलच्या मेसेजप्रमाणे जर घेतल्या तर नक्की डेफिनेटली अबंडन्स येतं. आणि मी म्हणते, मला तर वाटतं 12 पोर्टलचा जो मी मेसेज शॉर्टमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण अबंडन्स आलेला आहे. डेफिनेटली आहे तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स, सगळ्या गोष्टी येणार. थोडंसं होल्ड ठेवा काही गोष्टींसाठी, घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका. ओके, आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.